बाबा आमचा वॉर्ड क्रमांक 7 पूर्ण मुंबई महानगरपालिकेचं लक्ष या वॉर्डवर. निश्चितच अगदी पूर्ण महानगरपालिकेच्या इलेक्शन आता येत आहेत आणि वार्ड क्रमांक आणि इथे हॅट्रिक जबरदस्त चेंडू गोल आलाय आणि फलंदाजाला पाठवले माघारी. विकेट 3 ना हॅट्रिक झालीच ना पण अगदी जितूने आपलं नाव कोरलंय. यंदाच्या वर्षात हॅट्रिक जर पाहिलं तर हॅट्रिकची सुरुवात स्पर्धा क्रमांक 2 मध्ये झाली. संदीप तांडेल गोलंदाज होता. वडवली संघाच्या विपक्षामध्ये खेळत असताना त्याने 5 धावा देत असताना 3 बली मिळवले. त्यानंतर सुनील पाटील बिलालपाडा संघाचा 6 धावा देत 3 विकेट टिवरी संघाच्या विपक्ष मिळवले. संग्राम पाटीलने बिलालपाडा मास्टर संघाचा 1 धाव दिली आणि तिथे टिवरी संघाच्या विपक्षामध्ये 3 विकेट त्याने मिळवले होते. स्पर्धा क्रमांक 3 मोगरपाडा इथे हरेश किनीने जबरदस्त गोलंदाजी केली. 4 धावा देत 4 लगातार सलग विकेट हॅट्रिक घेत असताना मिळवल्या होत्या. नवगर मास्टरचा उदय पाटील मागच्या स्पर्धेमध्ये आणि आता आपण पाहिलं तर जितू पारदी ठरला गेलाय हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज. काहीसे रेकॉर्ड आमच्यापर्यंत आहेत ते पोहोचवतोय तुमच्यापर्यंत. खोलात टाकलेला चेंडू डान्सिंग डाऊन द ट्रॅक केले होते जोगेंद्र पाटील आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धावसंख्या आता फलकावरती केदार आम्हाला दर्शवत आहेत की 6 धावा 6 रन्स ऑन बोर्ड. चहाची व्यवस्था पाठीमागे आहे. कुंजन पाटील तुम्ही हे चहा नाही घ्यायला पाहिजे. कुंजन ऑन साईडला फुलटॉस होता त्यावरती पाठीमागे बॉल चाललाय. एक धाव मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतील का? पाहता पाहता दुसरी धाव आता धोक्याची ठरेल. रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद. या षटकात जवळपास 4 गडी बाद झालेत.
इसनी घेतोय चेंडू यष्टीरक्षकाच्या दिशेने जातोय. फलंदाजाला फक्त पाहत राहावं लागतंय, पण फुटबॉल नव्हता. तुमच्याकडे फुटबॉलचा चांगला वापर असेल तर धावा तुम्ही जमवू शकतात या खेळपट्टीवरती. ऑन साइडला पूल केलाय, चेंडू हवेत आहे, 2 लाईन मध्ये चेंडू जाईल. 3 क्षेत्ररक्षक आलेच जोरून, मात्र सतीश भोईर चेंडूला उचलतो, फेकी करतोय आणि रन आउट होईल का फलंदाज. मात्र 2 धावा, 2 धावांच्या मदतीने खूप वेळानंतर आता धावफलक हलतं झालंय. 9 रन्स, 9 धावा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता संध्याकाळच्या सत्रात तिकडे तुम्ही एन्जॉय करा. धावसंख्या 9 धावा. ऑन साइडला पूल केलाय चेंडूला, सतीश भोईर झेल खाली, चुकी करतोय. कॅचेस विन द मॅचेस. महत्वाच्या सामन्यात झेल सुटले तर निश्चितच तुम्हाला परतीचं तिकीट प्राप्त करावं लागेल. मात्र हा सामना जिंकला ना कुंदन ठाकूर दादा तर एक पारितोषिक लागू होईल, म्हणजे सेमी फायनल मध्ये संघ दाखल होईल. ज्या पद्धतीने आपण पाहतोय बक्षीस पात्र त्वरित संघ दाखल होऊ शकतोय. अमृत आलाय आणि तांदूळ चाय घेऊन आलेला आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा संधी आहे, जितू पारधी यावेळेस चुकी करतोय. प्रयत्न अफलातून होता. खाऊ आणलाय ना तिथं, त्याला खाऊ काय आहे मी काय. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार होतोय. 2 बॉल वरती 2 जीवनदान, 2 झेल सोडले. धावसंख्या आता फलकावरती केदार आम्हाला दर्शवत आहेत की 11 धावा, 11 रन्स. ट्रिप कशी झाली पंजाबची. पूल केले पुन्हा एकदा. आता बॉल हवेत आहे आणि बॉल खाली आलाय. केशव भोईर फलंदाज बाद. जाऊन पोहोचते मैदानाच्या आतमध्ये. अगदी आपण पाहिलं तर रवी दादा उर्फ किशोर कुमार, 13 धावा, 13. रवी दादा रवी दादा उर्फ किशोर कुमार. वेग स्ट्राईक वरती आहेत. बॅकफुटला खेळण्याचा मनसुबा बनवला. बॉल चालला निर्धाव. धावा झालेत केदार आम्हाला दर्शवतायत की 13 धावा, 13 रन्स. अचूक
कट्ट्यावरती मारा करतायत, चांगली गोलंदाजी करतायत. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. पहिले पे विकेट 2 सिंगल. नेक्स्ट टाइम सोडून निघतोय, व्हाईट बॉल मिळेल. पुढील सामना टोवडी मास्टर टीम कॅप्टन आणि कोपरी भोलार मास्टर टीम कॅप्टन. टॉस साठी या दोन्ही कर्णधारांना विनंती आम्ही करतोय. सामना 5 षटकांचा होईल. 5-5 षटकांचे सामने. सुंदरसा फटका, जमिनीलगत बॉल येतो डीप मध्ये. एक धाव घेतली, एकाच धावेवरती समाधान व्यक्त केलं. चला दोन्ही टीम कॅप्टन संदीप म्हात्रे आपण यायचं आहे आणि प्रकाश पाटील. फलंदाज बाद झालाय शेवटच्या बॉलवरती आणि धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 15 धावा, 50 रन्स. चला विरार कोपरी मास्टर आणि टुवडी मास्टर टॉस साठी या. सामना 5 षटकांचा होणार आहे. शेवटची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये. थँक्यू. कमी गडी आहेत, 10च गडी होते म्हणून ऑल आउट. इंजर्ड आहे यस, म्हणजे डिक्लेअर झाले. ओके ओके रवी दादा चला टॉस साठी या. प्रकाश पाटील यांना विनंती करतोय. विरार कोपरी मास्टर. 15 हो गया. 16 धावा बनवायच्या आहेत, जिंकण्याकरिता 15 झालेत. जुना बॉल घ्या अजय भाऊजी, जुना बॉल. संघाने जिंकला.
प्रकाश दादा आम्हाला इशारा करतायत दुखापतग्रस्त आहेत, मात्र आपल्या संघाकरिता नेतृत्व करत असताना जबरदस्त फलंदाजी जबरदस्त फलंदाजी आणि जबरदस्त गोलंदाजी ते करतायत सातत्याने आपण पाहिलं तर. कोणचा सत्कार? प्रशांत पटेल. चालू केलं अजून बसले जेविलो पहिला जोगेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती येतोय. 16 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. सतीश नॉन स्ट्राईक एंडला आहेत तर राजेश भोई स्ट्राईक एंडला. 6 मारा तर 200 रुपये ना ठाकूरकडून. राजेश भोईने जर षटकार ठोकला तर 200 रुपयांचं कॅश प्राइज त्यांना दिलं जाणार आहे. जबरदस्त फटका क्लास दाखवलाय आणि बॉलला पाठवलं इनटू द गॅप मध्ये. बॉल चाललाय अगदी आपण पाहिलं तर डीप मध्ये. 2 धावा आता तिसऱ्या धावेसाठीही पलटलेत आणि 3 धावा सहजतेने ते पूर्ण करताना आपण पाहतोय. कलात्मकतेचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. जो गॅप होता ती धरा होती त्यामधून चेंडूला पाठवलंय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. धावा मिळतील 3. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा तयार होतोय. गोलंदाज डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळायचा मनसुबा होता आणि डॉट बॉल येतोय. सकाळचे 33 नव्हते काढून दिला घोडबंदरला. होतो मी पण ते धावत गेलो त्यामुळे रवी वाढला. रवी नव्हता. सकाळची सगळी होती, 2 गेली त्यांची. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. बॉल पाठीमागच्या दिशेने मार्गस्थ होतोय. एक धाव येते एकेरीच्या मदतीने. आता धावसंख्या 4 वरती. एक जिंकली ना तो गेला, कामाला गेला देवानंद ठाकूर. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 4 वरती. इलेक्शनच्या बाहेर चेंडू होता. वाईट बॉल. धावसंख्या 5. 11 धावा अजूनही करायच्या आहेत. जोगिंदर गोलंदाजी मार्क वरती तयार होतोय. 3 बॉल आतापर्यंत हाताळलेत आणि 3 मध्ये 5 धावा त्याने खर्च केल्यात. पुन्हा एकदा स्लो केले चेंडूला. वाईट बॉल. धावसंख्या 6. प्रशांत कासार जसा बाद झाला तसा मात्र नांगी टाकली असं म्हणावं लागेल. ज्या पद्धतीने प्रशांत मध्ये ती कलात्मकता आहे, जी बॅटिंग तो करतोय सातत्याने आपण पाहिलं तर पहिल्या मॅच मध्ये त्यांनी फलंदाजी अफलातून केली होती. मात्र या मॅच मध्ये जसा तो बाद झाला आणि तसा मात्र परतीचा प्रवास नवघर मास्टर बी संघाने केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. कारण एका मागोमाग एक धक्के दिले गेले आणि खास करून हॅट्रिक विकेट आपल्याला पाहायला मिळाली. ऑन साइडला गॅप मध्ये पुन्हा एकदा लॉंग चेस करावं लागतं. डीप मधून क्षेत्ररक्षक घेतोय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि आता मात्र 2 धावा इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 2 धाव्यांच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. एकंदरीत पाहिलं तर 50 त्यांचं.
8 धावा या फलकावरती. ज्या पद्धतीने फिटनेस आपण पाहतोय दोन्ही खेळाडूंची, एक खेळाडू 50 वर्षाहून अधिकचा खेळाडू आहे जो राजेश भोईर आपण पाहतोय. सतीश भोईरला पाहिले तर 45हून अधिकचे वय असलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय. मात्र युवा खेळाडूंना एक शिकण्यासारखं आहे. सुपर रनिंग बिटवीन द विकेट या खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 9 वरती. विजयाकरिता 7 धावा आता करायच्या आहेत. कुंदन बॉलिंग ट्रॅक वरती. 24 चलो 9 धावा किती ते 7 ना 24 9 7 कुठे झालं हा काय सांगतो बोला ते काय बोलले बनवतोय गोलंदाजी मार्क वरती. हलक्या हाताने टॅप केलाय. गॅप मध्ये बॉलला पाठवलंय. विशाल चेंडूपर्यंत जात नाहीत. एक धाव येते. दुसऱ्या धावेसाठी पलटले आणि पाहता पाहता 2 धावा. आता 4 अजूनही करायच्या आहेत. किती हवे आहेत? 5 पाहिजेत. 5 धावा हव्या आहेत जिंकण्याकरिता. 33 नव्हते काढून दिल्या पहिल्या याच्यात. गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज तयार. हलक्या हाताने टॅप केलाय. एकच धाव. एका धावेच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचतोय 12 धावा. राजेश भोईरने या सामन्यामध्ये आतापर्यंत धावा केलेत 9. फुलटॉस त्यावरती आक्रमण आणि बॉल जाईल. एक धाव येते. आतमध्ये आहे. आतमध्ये बॉल आहे. बाहेर जाऊन आला का? नाही, आतमध्येच बॉल आहे. आतमध्ये टप्पा पडलाय. एकच धाव. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती केदार दर्शवतोय की 13 धावा. 3 धावांची आवश्यकता. अन साईडला फटका खेळलेत. एक धाव येते. एकेरीच्या मदतीने आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 14. 2 धावांची आवश्यकता आहे. जीतू पारधी ते टिवरणीच्या काय निर्णय घेतला एका पिल्लूने घेतली पिवरी संघ डिसिजन. प्रकाश पाटील क्षेत्ररक्षण या क्षेत्ररक्षण करणार आहेत. ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकलाय. बॉल चालू यष्टीरक्षकाच्या दिशेने आणि डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल आहे या षटकातला. 2 धावा करायच्या आहेत जिंकण्याकरिता. फुलटॉस आक्रमण आणि बॉलला पाठवले आउट ऑफ द पार्क. 6 षटकाराच्या मदतीने सामना या मॅन ऑफ द मॅच ज्याने हॅट्रिक प्राप्त केले असा गोलंदाज जितेंद्र पारधी, जितू पारधी मॅन ऑफ द मॅच.
चांगला खेळ दाखवला जितूने. क्षेत्ररक्षण लावून घ्या टिवरी संघ आणि बॉल चॉईस करून घ्या. हरीशला विनंती करतोय.